आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुपर्णा। हा बोल सुपर्णा। हाय पूर्वी, कशी आहेस? आय एम फाईन। सॉरी अगं, म्हणजे मला तुला अजिबातच डिस्टर्ब करायचं नाहीये, पण काय? अगं पण म्हणजे आता आपल्याला कामावर लक्ष द्यायला हवं। आपली कामं खूप मागे पडतायत। म्हणजे जर आपण स्पीडअप नाही केलं तर कॉम्पिटिटर्स अख्खं मार्केट खातील। पण सुपर्णा, आय नो पूर्वी, म्हणजे तुला आता अजिबातच काम करावंसं वाटत नसेल। म्हणजे तू ज्या सिच्युएशन मधून जातीयस त्यात तुला काम करायची इच्छा होत नसेल, बट ॲट सम पॉइंट वर्क लाईफ बॅलन्स करावी लागतेच ना। ऐक ना सुपर्णा, मी ना आता काम करण्याच्या मनस्थितीत अजिबातच नाहीये, सो प्लीज। पूर्वी ऐक ना, मला तुला भेटायचं होतं। आपण भेटू शकतो का? नाही, नको, अजिबात नको। मी आताच गाडे पाटलांच्या घरातून बाहेर आली आहे आणि माझा अजिबात मूड नाही आता, सो प्लीज। तू गाडे पाटलांकडे काय करतेस? म्हणजे एवढं सगळं होऊ नये तू तिथे गेलीस? सुपर्णा, सिद्धू आणि भावनाचं जरी लग्न झालेलं असलं तरी पण मी होप सोडला नाहीये। कारण जशी भावना मला सिद्धूच्या आयुष्यात नकोय ना, तशीच गाडे पाटील फॅमिलीला सुद्धा ती सिद्धूच्या आयुष्यात नकोय। त्यामुळे मी प्रयत्न करतच राहणार आहे। आणि एकदा का ती भावना सिद्धूच्या आयुष्यातून गेली की मग सिद्धू फक्त माझाच असेल। अगं हो, पण सिद्धू फक्त काही भावनामध्ये अडकलेला नाहीये, आनंदीवरही त्याचा जीव आहे। आणि आता तर काय, आनंदी आणि भावना 24/7 त्याच्या सोबत असतात, म्हणजे तो त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली असणारच ना। सुपर्णा, अगं त्या आनंदीला तर आम्ही कधीच त्याच्या आयुष्यातून लांब केलंय। म्हणजे आनंदी इथे नाही राहत, ती तिच्या आजीकडे राहते। काय सांगतेस? पण ती भावना आनंदीला सोडून राहिली कशी? ऑफकोर्स राहणारच ना, कारण तिचा सगळा फोकस सध्या सिद्धूवर आहे। एनिवेज, मला आता जास्त यावर चर्चा करायची नाहीये आणि मला यांच्या दारात जास्त वेळ उभंही राहायचं नाही। मी ठेवते फोन, बाय। अगं भावना आणि आनंदीची ताटातूट झाली, ही तर बेस्ट न्यूज आहे। आता तर पार्टी ऑफिस मधून फोन यायला लागलेत। कुठे आहेत भावी युवा नेते सिद्धिराज संपतराव गाडे पाटील? आता काय त्यांची वरात काढून वाजत गाजत त्यांना इथं घेऊन यायचं का? नुसती लाज लाज आणली या पोरा, नुसती लाज आणली संपत। काय ग, हळद उतरायच्या कार्यक्रमाला तिथे गेलाय का तिथंच आता घर जवाई बनून राहायला गेलाय तो? काय काय माहिती काय सोनं लागले त्या दळभद्री दळवी कुटुंबाला की आपला सिद्धू सदा आणि कदा त्यांना चिकटलेला राहते, सदा आणि कदा। मला असं वाटलं होतं 4 वाजेपर्यंत तरी येईल सिद्धू। हल्ली कुठलीच अपेक्षा पूर्ण करत नाही आपली। काही नाही, मला माहितीये काय झालं असेल ते। सिद्धू म्हणाला असेल मी निघतो म्हणून, तर आमचे बाबा ते लगेच म्हणाले असतील, जावई बापू आलाच आहात तर थांबा थोडा वेळ। त्यावर लगेच आई म्हणाल्या असतील, हो ना जावई बापू आलाच आहात तर 2-3 दिवस थांबा, गोडधोड बनवते हो तुमच्यासाठी। काय मग हे ऐकून तिथेच चिकटला असेल। पण त्याला अक्कल नको का? पप्पा प्लीज प्लीज शांत व्हा। मला वाटतं सिद्धूची आपण अजून थोडा वेळ वाट पाहूयात। आणि तसं ही पार्टी मीटिंग काही वेळेवर सुरू होत नाही ना। उगाच अकलेचे तारे तोडू नकोस आदिराज। अरे राजकारणात टायमिंग म्हणजे वेळ फार महत्वाची असते। आधीच या सिद्धूने लग्नाचा विचार बदलल्यामुळं पार्टीत खळबळ माजली आहे आणि आता तर साहेब स्वतःच गायब आहेत। आणि असंच चालू राहिलं ना तर आम्हाला आमदारकी तर सोडाच, पण साधं नगरसेवकाला पण कोण उभं नाही करणार। विनाशकाले विपरीत बुद्धी।
एकेचे डोळे लागले त्याला. हम्म. हो पण मी काय पप्पा, आजी, आई, माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते, पण सिद्धू जर पार्टी ऑफिसच्या मीटिंगला येऊ शकणार नसेल तर तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता ना. म्हणजे तुम्हा सगळ्यांना चालणार असेल तर. निलांबरी, ह्या आदिराजला तिकडे नेऊन काय करू? त्याचं तोंड उघडायच्या आधी तिथं मिटिंग चपलेली असेल आणि मी सपशेल तोंडावर पडेल. नाही संपत. ही निलांबरी योग्य तेच बोलते. अगं आई, काय बोलतेस तू हे? हा संपत, ती खूप नीट विचार करून बोलते. हे बघ संपत, आज जर या सिद्धून सगळ्याच गोष्टी आपल्या डावललेल्या आहेत, सगळ्याच बाबतीत स्वतःची मनमानी करत सुटलाय. याचं कारण काय माहितीये? कारण त्याला कुठल्याच बाबतीत कधीच किंमत चुकवावी लागलेली नाही. जे मिळालं ते सगळं आयतं मिळालं. आता नाही संपत, आता त्याच्या मुसक्या आवळ्याची वेळ आली आहे संपत. सिद्धूच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती अवलक्षणा डाव साधतेय आणि आपला सिद्धू डोळ्यानं दूध पितोय. तेव्हा आता नाही संपत, इथून पुढच्या सगळ्या पार्टी मीटिंगला तू अधिराजला सोबत घेऊन जाशील. अगं पण आई, अधिराजवर असा अचानक विश्वास कसा ठेवायचा? संपत, आता ज्याच्यावर आपण इतका भरोसा ठेवला त्यानंच तर ही वेळ आणली आहे. मग ज्या पोरावर आपण कधीच भरोसा ठेवला नाही त्याच्यावर एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? पार्टीतलं आपलं स्थान डळमळले हे कळल्यानंतर त्या सिद्धूची अक्कल ठिकाणावर येईल. निदान त्याला धडा शिकवण्यासाठी तरी संपत या पुढच्या सगळ्या पार्टी मीटिंगला अधिराजला तू सोबत घेऊन जाशील. समजलं संपत? पार्टीचा चेहरा बदलण्याची वेळ आली आहे. नीट विचार कर. समजलं? लक्ष्मी निवास